अरे वा, सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील सुमारे 5.5 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आता जमा झाल्यानंतर महिलेने एकजूट होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करत एकच जल्लोष केला। सोलापुरातील भवानी पेठ, विजापूर वेस्ट, किडवाई चौक यासह इतर भागातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेले आहे। पैसे जमा झालेल्या महिलांनी एकमेकांना जिलेबी व लाडू वाटप करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। सोलापुरातील विडी कामगार महिला, धुणे भांडी करणाऱ्या महिलांना सदर योजनेचे लाभ मिळाल्यामुळे एकंदरीत त्यांच्या कुटुंबियास मदत होणार आहे। इतकेच काय, सोलापुरातील एका गरोदर असणाऱ्या मुस्लिम महिलेच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाल्यामुळे त्यांचे आनंद गगनात मावत नव्हते। दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस सुरुवात केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत। पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज मी असं म्हणू इच्छिते की मी आज एवढी सक्षम झाले आणि मी आज एवढी सुरक्षित झाले की मी आहे सीएम ची बहीण लाडकी। याच्यामध्ये माझं एवढं भाग्य उजळलं गेलं की आज मला कोणी बघताना असं बघेल की ही बघा चालली सीएम ची बहीण म्हणून या मुख्यमंत्री लाडकी योजनेद्वारे मला जो सन्मान मिळेल त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद म्हणते। या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे की तुमच्या पाठीशी आणि यानंतर देखील हेच सरकार आमच्या पाठीशी असावं, आमची ही इच्छा आहे आणि आम्ही तुम्हाला आशीर्वादाद्वारे ह्या योजनेतून तुम्हाला आम्ही या राखी बंधनामध्ये बांधून आम्ही तुमच्याद्वारे आम्ही येथे प्रकट करणार आहोत। ताई, फॉर्म भरला, आता तुमचे पैसे जमा झाले? हो, झाले। आनंद झाला आहे आणि माझ्या एरियातले मी 150 लोकांचे फॉर्म भरलेत आणि सगळ्या माझ्या गोरगरीब, कुणी धुणे भांड्याला, कुणी बिड्या करतात, कुणी कुठं साडी दुकानात वगैरे जातात। सरकारने ही योजना केली ती चांगली केली आणि अशीच पुढे चालू ठेवावी अशी माझी अपेक्षा आहे। आणि जे सरकारने पैसे पाठवत ना त्यांचे आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही धन्यवाद आहे। ताई, पैसे जमा झाले आहेत, कसं वाटतंय, कशी ओवाळणी? मैं शोएब मागामी ऑफिस में फॉर्म भरी थी लाड़की बहन योजना का। मेरे अकाउंट में सुबह में 3000 रुपये आए, इसलिए मैं उनका शुक्रिया अदा करती हूँ। मैं प्रेग्नेंट हूँ, मैं बहुत खुश हूँ कि मेरे अकाउंट में 3000 रुपये आए। क्या त्याचा वापर होईल आता तुमच्या? हाँ, मुझे अभी ज़रूरत थी इसलिए मुझे पैसे आए, मैं बहुत खुश हूँ। काय सांगाल सरकारला, कशा पद्धतीने धन्यवाद है कि मेरे अकाउंट में 3000 रुपये उन्होंने डाले, इसलिए शुक्रिया अदा करती। दुआ दे। मी अंबिका बाबुराव कांबळे, अंगणवाडी मदतनीस आहे मी 51 नंबर इथं। मग मी माझ्या 5 तारखेला फॉर्म भरला होता माझ्या सेविकेने, पण माझी अपेक्षा नव्हती की पैसे माझ्या खात्यात येतील असं, पण आज ते पैसे जमा झालेत आणि मला ना खूप छान वाटते ते पैसे जमा झाल्यामुळे मी सरकारचं अभिनंदन करू शकते। 19 तारखेला रक्षाबंधन आहे, कुठेतरी ओवाळणी दिली मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ओवाळणी दिली बहिणीसाठी म्हणून, आणि असंच गोरगरिबांसाठी कायमस्वरूपी चालू ठेवा आमच्या एवढीच अपेक्षा आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।